महाराष्ट्रात सध्या एक असं प्रकरण गाजतंय ज्यानं राजकारण, धर्म आणि गुन्हेगारी या तिन्ही गोष्टी एकत्र आणल्यात. एकीकडे एक भोंदू बाबा जो ज्योतिष, खगोलशास्त्र आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करायचा, आणि दुसरीकडे त्याच्याशी जोडलेले राजकीय नेते ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आधीच खरात सोबत फोटो समोर आल्याने राजीनामा दिलाय. आणि त्यानंतर दुसरं नाव समोर आलंय ते म्हणजे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचं. त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? एसआयटी त्यांच्यापर्यंत पोहोचणार का? आणि हे सगळं प्रकरण नक्की सुरू कसं झालं? बघूया सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, अशोक खरात हे नाव ऐकलं की लोक आधीच गोंधळतात. कारण हा माणूस स्वतःला ज्योतिष, खगोलशास्त्राचा अभ्यासक आणि कॅप्टन असं म्हणायचा. आणि दुसरीकडे तो श्रद्धेच्या नावाखाली विशेषतः महिलांना आणि लोकांना जवळ करायचा आणि मग त्यांचं शोषण करायला सुरुवात करायचा. आणि ही सर्व माहिती समोर आली आहे एका महिलेच्या तक्रारीमुळे. पोलिसांच्या तपासामध्ये खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवनं तब्बल 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आणले. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप खरातवर असल्याने त्याला अटक झाली. एसआयटी चौकशीत खरातला अटक झाल्यानंतर पहिला मोठा धक्का बसला तो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना. त्यांचेही खरातशी संबंध असल्याचे फोटो आणि पुरावे समोर आले. दबाव एवढा वाढला की रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. एकीकडे एसआयटीचा फास आवळला जातोय हे स्पष्ट झालंय, आणि आता चाकणकरांचा राजीनामा होताच सगळ्यांचं लक्ष गेलं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे. कारण सोशल मीडियावर दीपक केसरकर आणि खरात यांचे फोटो व्हायरल होऊ लागले. त्याच्यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट आरोप केलाय की दीपक केसरकरांनीच एकनाथ शिंदेंना कॅप्टन खरातचा रस्ता दाखवला. एवढंच नाही तर गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरात आणि केसरकरांनीच दाखवला. म्हणजे शिंदे गटाची बंडखोरी आणि गुवाहाटीला जाणं यात खरातचा हात होता आणि केसरकरांनी तो संपर्क घडवला, हा गंभीर आरोप केलाय. त्यानंतर संजय राऊतांनी तर थेट म्हटलं की केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना कॅप्टन अशोक खरातचं शिक्षणाचं खातं चालवायचा. म्हणजे शिक्षण विभागाचे निर्णय खरातच्या सांगण्यानुसार व्हायचे असा आरोप आहे. एसआयटीनं आणखी एक धागा शोधलाय, तो म्हणजे केसरकरांचे जवळचे दीपक लोंढे यांचे खरातशी व्यावसायिक संबंध होते. आणि सिन्नर परिसरात जमीन व्यवहारात लोंढे सक्रिय असल्याचं समोर येते. आणि पुढे एसआयटीनं लोंढेंची चौकशी सुरू केली. या सगळ्या आरोपानंतर सावंतवाडीतील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मागणी केली आहे की केसरकरांनी राजीनामा द्यावा आणि एसआयटी पुढे ही चौकशी करावी. तसेच वेंगुर्ले तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित सुसंस्कृत जिल्हा आहे. अशा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराचे भोंदू बाबाशी संबंध असणं लांछनास्पद आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर यांनी फोटो बद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, हे फोटो ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातले आहे. सिन्नर येथील या मंदिराच्या रस्त्यासाठी खरातने पाठपुरावा केला होता. त्यावेळी माझी भेट झाली. काही फोटो खरातच्या मुळीच्या लग्नातले आहे. ओळखीच्या माणसाच्या लग्नाला जाणं हा सामाजिक शिष्टाचार आहे, असं केसरकर म्हणतात. तसेच ज्योतिषशास्त्रात खरातचा चांगला अभ्यास होता. त्या विषयापुरताच खरातशी ओळख होती, असा दावा दीपक केसरकर यांनी केलाय. संजय राऊतांच्या आरोपांवर ते म्हणाले, खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेला नाही. शिक्षण विभागात माझ्या काळात ऐतिहासिक निर्णय झाले. केवळ फोटोंच्या आधारे आरोप करणं चुकीचं आहे. खरातच्या कृत्याबद्दल ज्या गंभीर आरोपाखाली त्यांना अटक झाली त्याचा मी तीव्र निषेध करतो. कारण प्रकरण श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचे, राजकीय आश्रयाचं आणि व्यवस्थितीतील भ्रष्टाचाराचं आहे. याआधीही रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणावर एसआयटी काम करतेय, पण एक गोष्ट नक्की, ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांना न्याय मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे. राजकारणा अगोदर न्याय असतो. आता पुढे काय होणार? केसरकरांना राजीनामा द्यावा लागणार का? एसआयटी त्यांच्यापर्यंत पोहोचणार का? आणखी कोणाचे नाव बाहेर येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी आम्ही तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.